तर नमस्कार मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या व्हिडिओला काय करा शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला स्टॉकमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स बेस्ड ट्रेडिंग करायची असेल, तर हा जो आपला व्हिडिओ आहे, या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या शेवटी असे 2 स्टॉक्स तुमच्यासाठी देणार आहे, की ते तुम्हाला पुढे स्विंगसाठी आणि इक्विटीमध्ये चांगल्या प्रकारे रॅली देऊ शकतील. आता एक सिंपल सांगतो, की आपण जेव्हा मार्केटमध्ये काम करतो, तर आपण कशा प्रकारे ट्रेडिंग करायला पाहिजेत. ओके. तर इथं तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स सगळ्यात अगोदर मार्किंग करायला शिका. आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स बेस्ड ट्रेडिंग, आता आपण काय करू, बाकीचे जे व्हॅल्यू मे इंडिकेटर्स आहेत ते काय करू, अगोदर मायनस करून टाकू. ठीक आहे. आता इथं सिंपल आपण काय करणार, या ठिकाणी सपोर्ट म्हणजे काय, की जिथून मार्केट वरती जातं त्याला आपण सपोर्ट म्हणतो. आता हा झाला इथं माझा सपोर्ट. ओके. आता हा झाला सपोर्ट. आणि रेजिस्टन्स म्हणजे काय, जिथून मार्केट डाऊन साईडला येतं तो झाला रेजिस्टन्स. ओके, हा झाला माझा रेजिस्टन्स. आता या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता की इथे काय झालेलं आहे, मार्केटने इथे सपोर्ट घेतला आणि मार्केट अप साईडला गेलं. ओके, तसंच सेम आता इथे तुम्ही चेक करा, इथं मार्केटने सपोर्ट घेतला आणि मार्केट अप साईडला गेलं. तसंच काय करायचं, जेव्हा असं वाटेल की मार्केट तिथून दुसऱ्या वेळेस, इथं बघा सगळ्यांना सेल साईडला बसवलं आणि मार्केटने इथं एक चांगला अप साईडची रॅली दिली. ओके. तर ही रॅली तुम्हाला कशासाठी दिली आणि का दिली, तर यासाठी काय करा, आपले पुढचे व्हिडिओ पण काय करा, बघायला विसरू नका. ठीक आहे. आता इथं बघा, रेजिस्टन्स जवळ मार्केट बरोबर निगेटिव्ह झालं. ओके. तर काय असतं, जर तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स बेस ट्रेडिंग करायची असेल, ओके, हा टाटा मोटरचा चार्ट आहे, हा आपण फक्त प्रॅक्टिससाठी घेतलेला आहे, कोणतंही बाय सेलचं रिकमेंडेशन नाही आहे. ओके. आता या ठिकाणी आपण काय करणार, इथं हा मार्किंग करणार सपोर्ट आणि रेजिस्टन्स. ओके. इथं आपण याला मार्किंग केलं. आता जर सपोर्ट ब्रेक केला, आता ओके, इथं बघा सिंपल तुम्हाला एक स्ट्रॅटर्जी सांगतो इथं, की ट्रेडिंग कशी करायला पाहिजे. इथे बघा, इथं याने सपोर्ट ब्रेक केला, एक रिट्रेसमेंट घेतली आणि नंतर डाऊन साईडला आला. ओके, हा झाला सपोर्ट ब्रेक. तसंच जर रेजिस्टन्स ब्रेक केला, सिंपल तसंच काय करणार, इथून मार्केट अप साईडला जाणार, इथून ब्रेक करणार, रिट्रेसमेंट करणार आणि नंतर वरती जाणार. तर आपण काय करायला पाहिजे, जेव्हा रिट्रेसमेंट होते जेव्हा रिट्रेसमेंट होते तेव्हा आपण इथं पोझिशन बनवायला पाहिजेत, किंवा जेव्हा इथे सपोर्ट ब्रेक केला त्या ठिकाणी अर्धी क्वांटिटी आणि त्यानंतर अर्धी क्वांटिटी. ओके, या टाईपमध्ये आपण काम करू शकतो. तर ही झाली आपली फक्त सपोर्ट आणि रेजिस्टन्स बेस स्ट्रॅटेजी. ओके. आता जेव्हा आणखी सांगतो, आता इथे व्हॅल्यूमच्या इंडिकेटरचं काम काय असेल, आता इथे चेक करा, जेव्हा मार्केट इथं टाइम फ्रेम 15 मिनिट, स्टॉक इंट्राडे करा किंवा काही करा, स्टॉक स्विंगसाठी आपण वन डेची टाइम फ्रेम यूज करणार. आता या ठिकाणी आपण टाइम फ्रेम वापरणार आहे 15 मिनिटाची. इथं बघा, जर सपोर्ट ब्रेक केला आणि इथं व्हॅल्यूम जर चांगला असेल, आता इथं तुम्ही चेक करू शकता, सपोर्ट ब्रेक केल्यानंतर व्हॅल्यूम जर चांगला असेल, तर असं समजून जायचं की मार्केटमध्ये बुलिशनेस, स्टॉकमध्ये बुलिशनेस खूप चांगल्या प्रकारे आहे. आणि तिथे जर बुलिशनेस नसेल, तर हा रेजिस्टन्स ब्रेक केला तो एक फेक असेल. ओके, हे आपण इथं समजू शकतो. चला, असेच जर तुम्हाला डेली व्हिडिओ बघायचे असतील आणि आपल्यासोबत लाईव्ह ट्रेडिंग करायची असेल, तर आपलं इंस्टाग्रामचं अकाउंट आणि टेलिग्रामच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.